हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मनीषाच ब्लॉग. नेहमीसारखी मी माझी परंपरा मोडलेली नाही लेट उठायची. आज सुद्धा लेट उठले, कारण माझं सगळं काम झालेलं आहे. सगळं काम म्हणजे मला फक्त जेवण बनवायचं असतं, बाकी दुसरं काहीच नाही. तर जेवण तर झालंय, अर्धा राहायचा, अर्धा व्हायचा बाकी ना. आता मी करते तयारी माझी. अवतार बघा, अवतार कसा झाला पूर्ण. आता तयारी करते, जेवते. नाही जेवण नाही, घरातलं दूध आहे आमचे. काय माहिती कोणी आणला असं करण्यासाठी तरी. मी त्याचा चहा नाही, कॉफी. नखान ना म्हणजे नखा नाही ना, हे नखान काहीतरी क्रीम. काल मी जी काली काली क्रीम लावलेली ना, ती आहे. लावू दे त्याला, आता मी आवडते. Sunset is very very important. मला 2 मिनिटं काहीच, मला कॉल आलाय कोणतं. माझ्या मित्राचा कॉल आल्यामुळं माझं आवरून चाललेलं आहे. आता फक्त कानांचं लिस्टिपी या आणि केसाच राहील, बाकी झाली. जेवण बनवायचं म्हणजे झालं आहे. फक्त डालीला फोडणी देवाची आहे, भात टाकायचं आहे. हॅलो, मी चहा घेऊन. ओय ससुडू, असं काय करताय, डोळ्याने बोलताय, मी क्या क्या मैं क्या क्या शुरू, लुप चुप देखे आंखों में क्या क्या शुरू, मुझे बता. आता मी चाललो जेवण बनवायला. टाकट लसूण सोडून घेते, कारण की मला टाइम झालेला आहे जावाचा. आणि त्यात भात पण टाकायचं आहे मला. तसं माझं आवरून तर झालेलं आहे, फक्त केसा बिसा राहिले. केसा काय आपली 2 मिनिटांनी हेअरस्टाईल होतं, तरी गरज नाही तरी सुद्धा. वॉटून पण काहीतरी टाकायचं आहे का नाही मला. तर उन्हाची ना जेवायची इच्छा नाही व्हाय, सगळं वाटतं जाऊ दे, जेवूच नाही. मला भाऊच केला, आपली डाळ शिजलीच नाही. मग परत ठेवते, चहा बनवते. अमूल दूध पीता है इंडिया. बनाने वाला तो चलो दूध ठेवते कॉफीवाला. तर मी आवरते, केसा विसा उकलते आणि भात काढून ठेवते. जरा दूध घट्ट झालं. आपली कॉफी झालेली आहे आणि ती वतून पण जाणार होती,
पण मी तिला वाचवली मरण्यापेक्षा. सेट करायला चाललेला माझा कॉफी, तिला मी वाचवली. आता ती मी मस्तपैकी माझा प्रोटीन रेडी झालेला आहे. बंद करू दे गॅस, नाही तर ती गोवाच्या हा म्हणजे डाळ काय शिजले नाही. शिजल्यावर मग कोणता वाजता रे मोबाईल आहे, इन्फॉर्मेशन मोबाईलची बरोबर. असं शांतपणा करण मी आता चहा पित आहे, सॉरी कॉफी पित आहे. जेवण अजून रेडी नाही झाला, मी केव्हा कामाला जाईल. आपली डाळ शिजलेली आहे. पटकन ठेवते गॅस गो, आणि मला भात पण टाकायचा आहे. अरे देवा, घाई घाई सगळं काम बिघडतंय ना. राई जास्त नाही टाकायचं, मला पण टाकायचं. उडतं का माझ्यावर. थोडीशी हळद, बस झाला डन. आता काय करायचं आहे, काय करायचं आहे. मग डाळ जेवायची, माशी टाकायची. रेडी. आता भात. लवकर त्याची बनवायला गेलं जावं लागतो. अर्धा तासून जेवण बनवतो, आणि ते जर मला कधी कधी टाइमपास करत करत त्याला 1 तास कधी वाचत मला समजा नाही. त्याच्यावर भात झाला ना टाइमावर बाई जिंकलो. भात पण ठेवलेला आहे. आता मी चालू आवराला. अजून मी आवरतोय, अजून मला आवरून नाही झालेला. मी जेवण जेवण रेडी आहे, आणि आता मी चालले का कुठे बंद हो, बंदच नाही होईल. काही 2 मिनिटं थांबू, मला बंद झालेला आहे बाई. आपण जो खातात काम देतो ना तो रेडी व्हावालाच पाहिजे. मग आता मी चाललोय ऑफिसमध्ये. मी कधीच लेट नाही हो, आय एम ऑलवेज राहते. तो तर पुढचा दिन आहे म्हणा, जरा जाते कामावर. मग ते काय आहे होतं तसं 2 दिवस मी ऑफिसला गेलो. तर मी ऑफिसला गेलते, आणि ऑफिसवर मी परत घरी आलेले आहे, कारण की आमच्या ऑफिसमध्ये चिकन बनवतात आणि त्यांना मसाला वाटायचा आहे. मला समजा नाही 1.5 किलोसाठी आवसा मसाला पुरण का. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपण फक्त वाटून ठेवायचा. बरोबर आहे ना. त्या साईड टाकायचं, कांदा दुधा जिथं सगळं लसणाला सोडावं लागते म्हणत, लसूण सोडून नाही दिला. मग आता चाकूला आधी धार करते, कारण चाकू मला पटापट कापण नाही, पटापट करून लावायचं आहे. मुझे प्यार करे
अरे हो गया. दिवस एक दगड असतो, दगड चाकू ठेवायचा ना असा घाताचा आपण झालं होतं. पटापट कापते कांदा बिंदा आणि करून देते. तर काही आमचा मसाला रेडी झालेला आहे. आता यान टाकते मसाला आता जाते घेऊन झपट. कसं घर राहते ना बरोबर. बाय. चला आता चालू ऑफिसला. गाईस तर आज खूप क्लायंट आले. माझा दिवस पण आज खूप चांगला गेला. काय माहिती का आज क्लायंट पण होतं आणि बरं क्लायंट होतं, चांगलं होतं. नुसतं म्हणजे ते घ्यावाचं नाही तर नुसती बडबड करणार नव्हतं. जनरली होतं किंवा हा मला घ्यावाचं आहे नाही तर अर्धे घ्यावाचं नाही. नुसतं 100 प्रश्न विचारता लिहून घेऊन जाते पण ध्यानात तर काही नाही. पण आज चांगली होती. आणि आज माझ्या ऑफिसला कोणच नाही आहे. पहिल्यासारखी मी ॲक्टिव्ह बसलेलो आहे. नाही सर आहात पण ती क्लायंट्ससोबत वरती गेलेलं आहेत. ही आमची बिल्डिंग आहे. पूर्ण दाखवणार नाही मी, अवधीच बघा. काय रे दे जो मला समजणं ह्या मोबाईलमध्ये सिम सकाळी कॉल येत होती, आता याला कॉल लागलं नाही काहीच नाही. म्हणजे काय झालं आहे सिम बिघडला आहे तर सिमला काय ताप बी पण आहे. कॉलच लागत नाही, कोणलाच नाही लागं. डायरेक्ट म्हणजे कॉल केला ना आपण डायरेक्ट कट होते. काय माहिती काय नाही बरोबर आपला काय करायचं आहे. तर काही मला जॉब सुटलेला आहे ना. मी माझ्या बिल्डिंगमध्ये पण पोचलेलो आहे आणि आता चाललो मी घरा. ही मॅव बघा कशी बघते मला. डोळं बघायचं डोळं बघू नको म्हणा. कशी बघते आमची मॅव मॅव. पलाले मरो चाललो मी आता घरा. हॅलो गाईस. तर आता मला बनवायचं आहे कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम. तर आता याला आपण दूध घेऊ. دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز. नंतर मस्त आधी मी दूध टाकते. रच्चाच आहे. सांडू नको रे बाबा. आधीच कोल्ड आहे काय कोल्ड करायचं. आता यात साखर टाकू. आज भांडी पण असतात. आधी तो गॅस गॅस संपल्यावरती वांद माझं. आता मी दूध ठेवलाय. दूध गरम आहे मग मी फ्रीजमध्ये ठेवेन. साखरेला मुंगी आलो. साखरेला मुंगी आल्यानंतर मम्मी बोली मिरची टाक. मिरची टाकलं काय होतं अगं नाही आपण गव्हाची साखर आणि यान टाकायची साखर दुधात आणि यांचा मलर करायचा साखर मुंगल्यांचा. अजून एक चम्मच, अजून एक चम्मच, 3, अजून एक चम्मच. मला गोड लागतं. आता ही आपण बंद करू एकदम टाईट. अशी एक बॉटल ठेवायची आणि अशी उरवायची. त्यात पाणी असतं तो उरवाचा. मग याच्या कॉफ्याची वची मग याची फाराची मी खिडकी खोलाची मग कैची शोधायची. कैची आपल्याला भेटणार नाही. असं जर होतं कैची परत शोधायची परत भेटणार नाही. असं तोला जाऊ आणि बघायचा. इंटरनॅशनल कॉफी बनवतो तर पर 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 पर. अजून एक ठेवायची, अजून एक फोराची. मॅम परत कॉफी टाकायची.
एकदा दुधाकडे बघा त्याचं दूध वसाचा खाली आणि वावाचं वांड सकाळी पण ओतू गेलं तर आता पण नाही होतो. आता या टाकायची थोडीशी काय बोलतात ह्याला साखर नीट टाकायची हो. बंद केलं होते रे. गाईज होतो आहे ना आमचं दूध. साखर टाकायची तर म्हणा बापरे कधी कामा असं करावं लागतं. 2 मिनिटं तरी तो उकळला तरी बस आहे कारण की दूध आधी बसूनच व्यवस्था बदला टाकायचं. आता हे टाइमपास करते मी 2 मिनिटं. यांना पण साखर टाकलेली आहे. यानं थोडासा पाणी टाकायचा जास्त नाही थोडासा अजून थोडासा हा व्यवस्थित झाकण बंद करायचा आणि मग असा करायचा. असा करून आपला खूप टाइमपास होईल ते करायचा. आणि मी करते मी तुम्हाला नंतर दाखवते कसं होते. माझं सगळं झालं रेडी. बर्फ टाकलाय आणि बर्फ टाकल्यानंतर आपला हत्यार असला काय बनवता ना बाई. आणि बर्फचा मी जुगाड कशी गेला माहिती आहे का आता दाखवते. अरे काय म्हणते तर काहीच यान मी बर्फ टाकलाय. आता यो मी टाकते यान मस्त पैकी. बस झाला का टाकू पर बस. म्हणजे बर्फचा जुगाड कशी केला माहिती तुम्हाला. मम्मीने पाणी ठेवलेला आवडा यो बर्फ मी अख्खा तोडला. याला आता आपण आईस्क्रीम टाकू. मी जाऊन होण्याची आईस्क्रीम पण आणली. वेस्टेज काहीच नको दावाला ना म्हणून. जा 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 आता यान जाईन दूध. तो पण मी थंड केलेला आहे फ्रीजमध्ये ठेवून. बस झालं जास्त नको. हे जाणार नाही तर भिवला लागल्यावर फ्रीजमध्येच ठेवून येतं खराब होईल. मी पण फ्रीजमध्ये ठेवून देऊ राहिले. आणि याच्यानं आता एक गोष्ट राहिली आईस्क्रीम. अजून एक आईस्क्रीम मी आणली ती वरून टाकायची आहे. दोन्ही फ्रीज ओपन केलं मी दोन्ही साईडचं. आपला बर्फ केला आणि जाऊ दे. पहिल्यांदा मी आईस्क्रीम ट्राय केलेली आहे. बाकी मी बनवलेले आहे पण आईस्क्रीम टाकून नाही. चांगला शिनो बंद नसतो व्हायचा. बंदर आणि मग दिस असं असतं नाही असं आहे ना. वर ते कसं देईल मळी मिक्स करायची चांगली. एकच नंबर. फक्त मी राहिलोय कॅडबरी विसरलो आणायची.
मला मदन आईस्क्रीम सॉरी कोल्ड कॉफी गाईज ही राहिली ना करायची असं तर गाईज तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय गुड नाईट लव यू